तर आज बघूया आपण NCERTचा पहिला चॅप्टर विथ द ट्रॅव्हलर्स म्हणजे आम्ही प्रवासी. ओके, चला. व्हेन वॉज द लास्ट टाइम यू वेंट ऑन अ लॉंग ट्रिप. म्हणजे तुम्ही लास्ट टाइम म्हणजे एक शेवटी कधी लॉंग ट्रिपला म्हणजे एक लांब फिरायला कधी गेला होता तुम्ही. तर व्हेअर व्हेअर डीड यू गो, आणि तुम्ही कुठे गेला होता, केव्हा गेले होते आणि कुठे गेले होते. आणि हाऊ डीड यू ट्रॅव्हल, आणि तुम्ही कशाने प्रवास केला. व्हॉट वॉज द ड्युरेशन ऑफ द ट्रिप, म्हणजे ट्रिपची ड्युरेशन किती होती, काळ किती होता तुम्हाला लागलेला ते ट्रिप करण्याचा. ओके, तर हाऊ मच डिस्टन्स डीड यू कवर्ड, म्हणजे तुम्हाला जे अंतर आहे तुम्ही किती कापलं, म्हणजे जे काय अंतर आहे तुम्ही किती अंतर गेले. तुम्ही गेले एखाद्या सपोज मुंबईला गेले, मुंबईहून नांदेडला आले, तर तुम्ही किती डिस्टन्स केलं असं प्रश्न विचारत आहे. आस्क द एल्डर्स हू वेंट विथ यू टू हेल्प द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, म्हणजे तुम्ही काय करा याच्यासाठी तुम्ही तुमच्या एल्डर्स म्हणजे मोठ्या भावाला किंवा बहिणीला विचारा आणि ते तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकतील किती किलोमीटर होतं, की तुम्ही केव्हा गेला होतात. पहिला क्वेश्चन काय आहे, तुम्ही केव्हा गेला होतात आणि तुम्ही कुठे गेला होतात आणि हाऊ डिड यू ट्रॅव्हल, म्हणजे तुमचा प्रवास कशाने झाला, कसा झाला आणि किती काळ झाला आणि किती अंतर जाऊन आले तुम्ही. ओके, आस्क द एल्डर्स हू वेंट विथ यू द हेल्प इन हू आन्सर दिस क्वेश्चन. ठीक, इथं बघा या पिक्चरमध्ये दिसत आहे प्रवास होत आहे. कशानं प्रवास होत आहे या पिक्चरमध्ये. इथं एक ब्लू कार्ट्स म्हणजे एक बैलगाडीनं होत आहे, तर इकडेच सायकलनं होत आहे, तर काही जण पैदल पण जात आहेत. ओके, ठीक आहे. ह्युमन बिंग्स हॅव बी ऑलवेज बीन इंटरेस्टेड इन ट्रॅव्हलिंग्स, म्हणजे ह्युमन म्हणजे जे मानव आहे, मानवाला कशामध्ये रुची आहे, इंटरेस्टेड इन ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करण्यामध्ये मानवाला रुची आहे. अबाउट 100 इयर्स ॲगो, म्हणजे अबाउट 100 इयर्स ॲगो म्हणजे 100 वर्षापूर्वी. काय, 100 वर्षापूर्वी. देअर वेअर अ फ्यू व्हेकल्स दॅन द टुडे, म्हणजे जे काही व्हेकल्स आहेत, जे वाहनं आहेत ते त्या 100 वर्षापूर्वी तेवढे होते का, नव्हते. देअर वेअर अ ॲनिमल ड्रॉन कार्स अँड ट्रेन्स, म्हणजे काय काय होतं, ॲनिमल ड्रॉन्स होते, कार्ट्स होते, कार होत्या आणि ट्रेन्स होते. कोणकोणते होते वाहन प्रवास करण्यासाठी, कार्स अँड ट्रेन्स. ओके, लॉंग बिफोर the thousands of years ago some people travels a long distance on a foot or used an animal to travels from one place to the another place, म्हणजे पहिले लॉंग म्हणजे थाउजंड्स ऑफ इयर, 100 अगोदर म्हणजे 100 वर्षापूर्वी काय काय होते, तर थोडेफार वाहने होते. आणि 100 नाही, हजारो वर्षापूर्वी किती होते, तर हजारो थाउजंड्स ऑफ इयर ॲगो म्हणजे हजारो वर्षापूर्वी किती होते, कशानं प्रवास करू लागले होते पीपल्स, तर कशानं प्रवास करू लागले होते, फूट ऑर ॲनिमल, म्हणजे एखादा काय काय पैदल जायचं, पायी जायचे, नाहीतर मग कशानं जायचे, ॲनिमल्स. जसे की उंटानं जातात राजस्थानचे लोक, कशानं जातात, उंटानं जातात. ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात. कशाच्या सहारे जात गेले पहिले लोक, पायाच्या अथवा एखाद्या प्राण्यांच्या सहारे काय करत गेले, ट्रॅव्हल्स म्हणजे प्रवास करत गेले. ठीक आहे. दे ऑल्सो बिल्ड अ बोट अँड शिप टू ट्रॅव्हल्स अक्रॉस अ लेक्स अँड रिव्हर्स, म्हणजे ते काय करत गेले बरं, बोट्स किंवा त्यांनी काय केलं, बोट्सचं किंवा शिप्सचं काय केलं, कशासाठी वापर केला, तलाव, विहीर आणि समुद्र याच्यामधून जाण्यासाठी कशाचा वापर केला, शिप्स आणि बोट्सचा वापर केला. कोण केला, तर मानवांना केला. ओके, बोट्स वेअर प्रोबॅबली द फर्स्ट फॉर्म ऑफ ट्रान्सपोर्ट इन्व्हेंटेड बाय ह्युमन्स, म्हणजे जे काय पहिला शोध लावला बोटचा, तर ते कोण लावलेला आहे, फर्स्ट ट्रान्सपोर्ट बाय इन्व्हेंटेड बाय ह्युमन्स, म्हणजे काय कोण शोध लावला, मानवानं शोध लावलेला आहे, कशाचा, बोटचा. ओके, मच बिफोर म्हणजे त्याच्या पण अगोदर काय होतं, तर ब्लू कार्ड्स, त्याच्या आधी काय होता, ब्लू कार्ड्स म्हणजे काय, ब्लू कार्ड्स म्हणजे काय, तर ब्लू कार्ड्स म्हणजे बैलगाडी.
डू यू नो हाऊ मेनी व्हेकल्स आर करंटली देअर इन द स्टेट? जसं की स्टेट, आपलं स्टेट कोणतं आहे? महाराष्ट्र स्टेट आहे. महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्ही सांगू शकशाल का बरं किती वाहन आहेत? अशी अमाप वाहने आहेत. मोटरसायकल वेगळ्या आहेत, टू व्हीलर्स वेगळ्या, फोर व्हीलर्स वेगळ्या, थ्री व्हीलर्स वेगळ्या, त्याच्यामध्ये मग कितीतरी मॉडेल्स आहेत, कितीतरी मग वेगवेगळ्या प्रकारचे वाहने आहेत. आपण सांगू शकेल का बरं किती अंदाज आहेत? नाही. कितीतरी हजारो वाहने आहेत, हजारो नाही करोडो, शेकडो वाहने आहेत महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. रीडिंग अँड रायटिंग अ लार्ज नंबर. ठीक आहे. रीडिंग आणि रीड करा. रीड म्हणजे वाचणे आणि राईट म्हणजे लिहिणे. लार्ज नंबर म्हणजे मोठी संख्या. काय करूया? वाचूया, लिहूया मोठी संख्या. हाऊ डू यू राईट नंबर्स टू शो द सरायवल थाउजंड्स ऑफ ऑब्जेक्ट्स? म्हणजे हाऊ डू यू राईट नंबर्स टू शो सरायवल थाउजंड्स ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्ही एखाद्या जर वस्तू आहे आणि ती वस्तू किती आहे? 100 आहे. हे कसं तुम्ही लिहू शकशाल, सांगू शकशाल, राईट करू शकशाल, लिहू शकशाल? तर लेट्स स्टार्ट. चला सुरू करूया. 1000 व्हॉट द नंबर वी गेट व्हेन वी कीप ॲडिंग अ 1000. म्हणजे जर एका 1000 मध्ये जर आणखी एखादा जर ऍड केला 1000 तर किती होते? 2000. 2000 मध्ये जर एखादा ऍड केला तर किती होते? 3000. किती होते संख्या? 3000. 3000 च्या नंतर एक ऍड केले 1000. 3 च्या नंतर 4000. 4000 च्या नंतर 5000. 5000 च्या नंतर 6000. ओके. नंतर 7000. नंतर 8000. ओके. आलं लक्षात? काय केलं याच्यामध्ये? 1000 न काय केलेलं आहे? आपण वाढवलेलं आहे. प्रत्येक बॉक्स किती मध्ये वाढलेला आहे? हे 1000 न वाढला आहे. 1000 चे 2000, 2000 चे 3000, 3000 चे 4, 4 चे 5, 5 चे 6, 6 चे 7, 7 चे 8 आणि 8 चे 9000. अशा प्रकारे कशाने वाढलेलं आहे? 1000 न वाढवलेलं आहे. आलं का लक्षात? आपण कोणता चॅप्टर बघायले? वी द ट्रॅव्हलर्स पार्ट फर्स्ट. ओके. याच्यामध्ये लक्षात आलं रीडिंग अँड रायटिंग अ लार्ज नंबर. ओके. चला. व्हॉट द नंबर वी गेट व्हेन ॲड अ 1000 टू 9000 वी गेट अ 10,000. हाऊ टू राईट म्हणजे काय बरं? आता हे 9000 पर्यंत झालं. ठीक आहे. 9000 मध्ये जर हा 1000 जर टाकले तर किती होतात? 10,000. तर 10,000 कसे लिहायचे? 9000 ला किती शून्य आहेत? 3 शून्य. 1000 ला किती शून्य असतात? 3. आणि 10 म्हणजे किती? 10. 10 ला 10 लिहायचे. किती झाले का? 10,000. आलं का लक्षात? 10 ला 10 लिहिले आपण. 10 ला 10 आणि 1000 ला किती शून्य असतात पाठीमागे? 3. जसं की 9000 ला किती आहेत? 3. ओके. ठीक. चला तर पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.